हॅलो. अंश येतोय का पप्पांचा आवाज? बरोबर येते. हॅलो. येतय का? आवाज येतय का तो तुझा? अंश. हा. हा, आता तुझा आवाज ऐकू येतो मला. माझा आवाज येत नाही ना? हो, तुमचाही थोडासा येतोय, कमी आहे पण आवाज आहे. आपलं सिस्टम फुल आहे आधी. काय कळत नाही मला. बस बस बस. 100%. अंश, बोल बरं काहीतरी. नाही. काय? हा, आता ऐकू आलं. चल, तू प्रार्थना म्हणतो का तोपर्यंत? बाकीचे हा, सगळे आपण मेसेज टाकून देऊ की आम्ही जॉईन, क्लास सुरू झाला म्हणून. चल, प्रार्थना म्हण बरं तू. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन्नपूर्णावर सरोपणावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. भोवताली दाटला अंधार दुःखा साजरी. सूर्य सत्याचा आता उगवेला आहे खाटरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. लावले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊलेचा पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. हम्म. नाही सेट होते का सर? नाही येते ना आवाज? आता येत आहे, आता एकदम कमी आहे पण येत आहे. ओके. मग अंश, आता तुझं तूच आहे एकटा क्लासमध्ये. बघू आपण तुला काय काय येतं ते बघायचं का? हा, बघू बरं मेनूच्या जलप्रवासातलं काय काय येत आहे तुला. आपण वाट पाहू अजून कोणाची. टप्पा नाही, थांबा मी पाहते. एकदा वाचून पाहायचं बेटा सुट्टीमध्ये. तुला पेपर द्यायचा आहे ना, एक्झाम द्यायची आहे ना. केव्हा एक्झाम? आता 2 ऑक्टोबरची असते, आता बघू कधी येतं. पण 2 ऑक्टोबरला माझी IMO ची एक्झाम आहे. हो का? सांग बरं मीनू मासोळी कुठे राहायची? मीनू मासुळे नदीत राहायची, खोल नदीत राहायची. अच्छा, खोल. बर. आणि मीनूला समुद्र का बघायचा होता? मीनूला समुद्र बघायचा होता की तो किती मोठा असेल. हा. आणि लंबा. लंबा. समुद्र केवढा असेल? बरं ठीक आहे, खोल. चालेल, किती मोठा असेल पण चालेल. नदीच्या खोलगट भागात राहायचा कंटाळा, अच्छा हे होता, ठीक आहे. हा, नदीचे पाणी गढूळ का झाले? नदीचे पाणी मुसळधार पाऊस म्हणून गढूळ झाले. अरे वा. ते ते हवा येते ना ते
हा माती दगड जातात त्याच्यात. हा बरोबर. पाण्याचे लोंढे व्हायला लागले. ठीक आहे. हा मुसळधार पाऊस पडू लागला, पाण्याचे लोंढे वाहू लागले म्हणून पाणी गढूळ झाले. एखाद दुसरा एक सांग. खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते? खडकावर फुलांचे रंग लाल, गुलाबी आणि अंजरी रंगाचे होते. अरे वा, पूर्ण तयारी आहे तुझी तर. समुद्राच्या खोलवर अंधार का असतो? कारण की तिथे सूर्य पोचत नाही म्हणून हा, खोल. सूर्याची किरणे. हं असं व्यवस्थित लिहिलं तर अजून चांगलं वाटेल ना. सूर्याची किरणे तिथपर्यंत पोहोचत नाही. किरण म्हणजे किरण रेज. सूर्य डायरेक्ट नाही येत ना, असा प्रकाशाच्या रूपात येतो बरोबर. असं लाईट येतो आपल्याकडे. लाईट म्हणजे प्रकाश, है ना. नदीचे लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे? कसं केलंय नदीचं वर्णन लेखिकेने? कशी होती नदी? नदी नदीत खूप खूप पाणी होतं. निळे निळे थंडगार स्वच्छ पाणी होतं नदीमध्ये. हा आणि इतकी स्वच्छ होती की तळाची वाळू पण दिसत होती. पहिल्याच याच्यामध्ये बघ, हा गोल गोल गोटे पण दिसायचे आणि सुळसुळ पोहणारे मासे पण दिसायचे. असं वर्णन लिही त्याच्यावर. 3-4 ओळी लिहाव्या लागतील. हा एकच आहे आता आपल्याला. आपण थोडा वेळ वाट पाहू, मग तुम्ही याचा क्लास घेऊन घ्या. म्हणजे मी पण जरा डिनर वगैरे करते मग, नाही का. कोणीच नाही आलेलं. आता मीनूची व आईची चुकामुक का झाली? मीनूची आई चुकामुक का झाली की मुसळधार पावसामध्ये ते एकमेकांना त्यांना दिसलं नाही बरोबर. पाणी गढुळलं मग त्यांना दिसलं नाही. पावसाचा खूप जोर होता. ते सेपरेट होऊन गेले. हा ते एकमेक सेपरेट झाले. चुकामुक म्हणजेच सेपरेट. तर ते का झाले ते विचारलं. हम्म पावसामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी गढुळलं ना, मग ते एकमेकांना बघू नाही शकले. ते सोंडे वाहत होते. पाण्याचे लोंढे वाहत होते. हे शब्द लक्षात ठेव आता तू. पाण्याचे लोंढे, मुसळधार पाऊस, पाणी गढुळलं, असं सगळं लिहून काढ. हम्म मग घोड मासा पाहून मीनूला हसू का आले? हा घोड मासा पाहून मीनूला हसू का आले? तो विचित्र होता ना, वेगळा दिसला तिला. हा, तो खूप विचित्र होता. म्हणजे वेगळा होता तिच्यासाठी तो. आणि तिच्या पोटामध्ये काय होतं? पिशवी होती. आणि पोटाला पिशवी होती आणि पिशवीत छोटे छोटे पिल्लं होते. ते तिने कधी बघितलं नाही असं. मग असं काही वेगळं बघितलं की आपल्याला हसू येतं ना. कारण की ती नदीत राहील. हम्म हे ध्रुवचा फोन आहे. हा हॅलो, ठीक आहे. हा मी वॉशरूमला जाऊन येऊ का? जाऊ नये जाऊ नये. चांगला अभ्यास केला याने तर. पहिले प्रश्न सगळे येतात हे त्याला. हा मागच्या आठवड्यात लिहिलं होतं त्याने. ऐकूच नाही आले असं. काहीतरी गडबड आहे. तुम्ही त्याच्यासोबत बसून जा ना. माहित नाही काय झालं. काय माहिती, मला नाही आवाज येत आहे. आता तुम्ही स्क्रिप्ट सेंड केलेला आहे ना, तर त्यात मी फर्स्ट टू बोलायला लागलो. तू ते रेस्ट 3, 4, 5 ते तुझं काम. ठीक आहे, ओके एक्सप्लेन करायचं की नाही हो. इट्स रिटन. आवाजच येत नाही ना बिलकुल. ते मीटिंग पण सोडता येणार नाही कारण मी होस्ट आहे. खरंच आवाज येत नाहीये. बस तू
हा, ऐकून येत आहे. तो फूल हम्म. येत नाही ना आवाज? हा, आता आत्ता आला जरा. ओके. येत नाही ना आवाज, हे सगळं ऐकवाल मला. असा एकदम कमी आवाज ऐकवाला. अच्छा. हा. नाही बरं गेल्या अंश, आठवड्यात जलप्रवास हे शब्द लिहून घे तू एका. लिहितो का? तुला लिहायला लिहिलं आवडतं होतं का? गेल्या आठवड्यात. हा, काय? गेल्या आठवड्यात लिहिलं होतं त्याने. लिहिले होते का त्यांनी शब्द सगळे? आणि हे सगळे बर. प्रश्न उत्तर पण लिहिले. करून घेतले का तुम्ही? नाही, त्यानेच केलं त्याचं. हा, अच्छा. ते आपलेच क्लास नव्हता, तुम्ही घरी करून घेतलं? नाही, घरी त्याने स्वतःच केलं, मी नाही काही केलं. अच्छा. अरे वा. मला आवाजच येत नाहीये. बरं, ठीक आहे. बरं. थांब, तुला कळेल कसा आवाज येत नाही. सगळं लिहिलं तू. लिहिलं की मग म्हणूनच काय तुझा करू? अभ्यास पूर्ण तयार आहे अंश. हा? चालेल ना? इकडे बस. ओके. आता एक काम कर, तू पप्पा सोबतच जाऊन बस. म्हणजे दोघांचं. बरं. मग ते हे पण केलं का तू? कोण कोणास म्हणाले? समुद्र समुद्र म्हणतात तो आला की. नाही, ते कोण नाही केलं. म्हटलं? मॅम, हा. हे 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 करायचं आहे. काय करतं ते? मीनूचं जलप्रवासातलंच आहे ना बेटा ते. तेच पुढे वाचायचं. वाचायचं आहे. बरं, वाच. वाचायचे पण प्रॅक्टिस पाहिजे. तिकडे आमचा प्रॉब्लेम आहे थोडा. मी हा. इ- इ- इथंच राहतो, ते म्हणाले. नदीच नाहीच, मुई आमच्या नदीतही एक छान छान कासवदादा आहेत. ते वेगळे. मी समुद्रात राहतो, पण तू इकडे काय का आलीस? इथं हम्म. तर पावलांवर संकट संकट उभी आहेत. आहे. पावला पावलांवर संकट उभी आहे म्हणजे काय, समजलं का तुला? म्हणजे स्टेप बाय स्टेप संकट आहे. हो, बरोबर. म्हणजे खूप खूप संकट, म्हणजे काही पण होऊ शकते ना. समुद्रात इतके मोठे मोठे मासे आहे, आणि ही तर किती छोटूशी मासोळी आहे. मग काही पण होऊ शकतं ना, तिला कोणी अटॅक करू शकतो, कोणी खाऊ शकतो. म्हणजे ते संकटच झालं ना, असं तिचं म्हणणं. तार खाऊ शकतो. हो, शार्कही असू शकतात, ऑक्टोपस असू शकतात, सगळे पाण्याचे प्राणी असू शकतात. ऑक्टोपस कसं खाऊ शकतो? नाही खात का ऑक्टोपस? मग ते काय खातात ऑक्टोपस? कोरेल ऑक्टोपस खातात. हे ऑक्टोपस हे काहीतरी खात असतील ना, म्हणूनच तर ते जगतात. मला काय माहिती केलंय. हो का? बर, ठीक आहे. पावला पावलांवर संकट उभी आहेत. ही तल बघितलंस? चित्र विचित्र विचित्र मासे
फिरतात. इकडून तिकडे. हम्म. आठ हात असलेल्या अष्टभुज अष्टभुज मासा. अष्ट म्हणजे 8, भुज म्हणजे हात. ऑक्टोपस. ऑक्टोपसला असतात ना. त्यालाच मराठीत अष्टभुज. हा, पुढे. तो कसा उलटा चालतो. बघितलंस का पानाच्या चुया भरत हळूहळू मांग माग. ते जरी अनुस्वार असला ना तरी आपण माग म्हणायचं, मांग नाही म्हणायचं. कारण अनुस्वार काय असतं? हे ते असं वर आपण डॉट देतो ना, मागे. माग सरकतो. वाच पुढे. आपल्या 8 हातांनी मासे खेकडे पकडून घेतो. खातो. खातो. पाण्यात आता किती वाजले बघ. नाही दिसत. उतरणारी माणसासून सुद्धा त्याला घाबरतात बरं का. हम्म. पण बघ बरं, आत्ताच आपण डिस्कस केलं ना, ऑक्टोपस काय खात असेल. काय काय खातो माहितीये का तो? मासे पण खातो, खेकडे पण खातो, पाण्यात उतरणारे माणसं पण खातो. आपल्याला पण खातो. मग आता पाण्यात उतरणारे माणसं म्हणजे आपण आहे ना, माणसं म्हणजे आपण उतरलो तर बरं पाण्यात. पण ऑक्टोपस छोटा असतो, इतका डेंजर कसा असेल? मोठे पण ऑक्टोपस असतील ना. एक ऑक्टोपस जो जायंटिक श्रिम्प बनतात तो टायटॅनिकच्या 100 पट एवढा. 100 फूट आई. टायटॅनिकच किती छोटा होता. बघितलंय आपल्या माणसाच्या तोंडावर पडू शकतो. खूप मोठा असू शकतो ना. पाणी किती खोल आहे समुद्रातलं, त्याच्यात मोठे मोठे मासे असतात, आपल्याला माहिती पण नाही. हम्म. पण कासवदादा इथं तर तळ्याला नदीसारखेच शंख शिंपले पडलेले आहेत. पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय काय असते? प्रश्नचिन्ह आहे ना. इथे या दोन शिंपल्याच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बरं का. त्याला चालायचंच असलं की आपले पाय पटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. हा अगदी मांसाचा गोळा असतो. गोळा. समजलं का? तो किडा कसा असतो? किडा कुठे? मला दिसत नाही. अरे आत्ताच तर वाचलं तू.
असे 2 शिंपले असतात हे बघ. असे हो. 2 शिंपले. त्याच्या आतमध्ये असा किडा बसला असतो. बघ, पाहिले का तू असे शिंपले असे उघडतात? शेल्स. शेल शेल. हो, त्याच्या म्हणूनच आतमधला किडा ते आता आपण किड्याबद्दलच वाचलं बरं का. आणि तो किडा काय करतो, त्या अशा फट्टीमधून हे बघ अशी फट उघडली ना, असा तिथून बाहेर पडतो असा. काढतो तो त्याचे बाहेर पाय बाहेर काढतो. आणि मग तो चालतो हळूहळू हळूहळू. आणि मग तो कसा आहे किडा, जसं की एखाद्या मासाचा तुकडा आहे. मासाचाच तुकडा आहे तो. मासा म्हणजे तो मासा नाही बरं का, फिश नाही. मांस. आपली स्किनला कसं आहे बघ, हे काय आहे, हे मांस आहे ना आपल्या अंगावर, हा तसं. मग काय असतं माहिती का, त्या शिंपल्यात जो तो गोळा असतो ना, का त्यांनी सांगितलं माशाच्या शिंपल्यात ते किडा असतो. त्या किड्यांमुळे मोती तयार होतात. मोती काय पर्ल्स. मोती तयार होतात. त्याच्यात पावसाचं पाणी ना, तो काय करतो, पाऊस जेव्हा येतो ना, तो आपलं तोंड उघडतो असं शिंपल्यात. तोंड उघडलं, त्याच्यात पावसाचं पाणी पडलं की त्याच्या पाण्याच्या ड्रॉप्सच्या भोवती तो काय करतो, एक विशिष्ट चिकट पदार्थ काढतो तोंडातनं. आपली कशी लाळ असते तसा तो पदार्थ काढून मग त्याच्यापासून तो शिंपला तयार होतो. हे तयार होतात, मोती तयार होतात. आणि मग ते मोती आपण त्या मोत्यांपासून काय बनवतो, अंगठी, ज्वेलरी, हार. तू घेतला होता ना व्हाईट मोतींचा, तो बघ याच्यावर घातला होता ड्रेसवर तो हार, त्याला मोती म्हणतात. ते कुठून तयार होता, या शिंपल्यापासून. चल वाच पुढे. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण लो लो गेला. गेला की तो याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून बघ, त्यांनी तेच सांगितलं. मी तुला आता सांगितलं ना, मी तुला पाण्याचा थेंब सांगितलं, इथे त्यांनी वाळूचा कण सांगितलं. बघ पुढे कसा मोती तयार होतो ते सांगितलंय त्यांनी. वाच आता, तुला समजेल. अंगातून पातळ पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. तरी बोचणं. बोचणं म्हणजे काय, टुचणे. आता वाळूचा कण जर तुझ्या डोळ्यात गेला तर तुला कसं तो टुचतो ना, बरोबर ना. डस्ट गेली डोळ्यांमध्ये, मग आपण काय करतो, तो टुचत असतं आपल्याला आतमध्ये. मग आपण काय करतो, बशीत पाणी घेतो आणि डोळा धुतो, बरोबर. नाही तर चोळतो. मग ते टुचत राहतं ना जोपर्यंत तो निघत नाही. पण मग याच्यात शिंपल्यात जर तो वाळूचा कण गेला, तो त्याच्या अंगाला टोचायला लागतो. तो जो किडा असतो तो खूप मऊ असतो ना, मासाचा गोळा म्हटलंय त्याला, बरोबर. मग मांस किती असतं, कसं असतं, मऊ असतं एकदम. मग त्याला ते टोचतं. मग ते त्याला टोचायला लागलं की तो त्याच्या अंगातनं पातळ रस, जसं आता आपल्याला काही लागलं की रक्त कसं येतं आपलं बाहेर पटकन, तसं त्याच्या अंगातनं तो रस बाहेर येतो. आणि मग तो त्या वाळूच्या कणाभोवती गोल 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 गुंडाळायला लागतो. बघ पुढे काय होतं मग, वाच. बोचणं काहीच संपत नाही. पुढे हा आपला तू असं बोट ठेव म्हणजे तुला हरवणार नाही ते वाक्य. तसाच गुंडाळत राहतो. मग त्यातून शानदार मोती तयार होतो. आता कळलं मोती कसं तयार होतो. पुढे इथं तळ्यापर्यंत कधी कधी माणसं येतात. शिंपले
उचलून घेऊन जातात. इतक्यात त्यांच्या मधून एक प्राणी तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. आता मात्र मीनूची घाबरगुंडी गुंडी उडाली. पळत जाऊन ती कासवदादा जवळ उभी राहिली. घाबरू नकोस, हा तर खेकडा. याच्या पाठीवर बघ बरं आता काय काय दिसलं तिला. खेकडा दिसला, अजून अष्टभुजा मासा दिसला, घोड मासा दिसला है ना. हा तिचा प्रवास चालू आहे पाण्यातून, म्हणून तिला हे सगळं दिसतंय. आपण असं प्रवासाला निघालो की खिडकीतनं आपण काय 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 बघत जातो की नाही. हा एखादी मोठी इमारतच दिसते, एखादी मोठी गाडीच दिसते, कोणती नवीन ब्रँडची गाडीच दिसते, बसच दिसते ना काय काय. तसं ती पण पाण्यात आहे, पाण्यात प्रवास करते ती. मग तिला हे सगळं काय काय दिसतंय. तिच्यासाठी सगळं नवीन आहे प्राणी. माझ्यासारख्याच कठीण कवच आहे. कासवाला असतो ना कवच, असतं ना कठीण कवच. कठीण काय कवच म्हणजे ते हार्ड असं वरून असं असतं ना त्याला एक कव्हर. त्याची पाठ कशी कडक असते की नाही. समजा काही त्याला असं वाटलं की आता काहीतरी संकट येणार आहे, काहीतरी आपल्यावर कोणी अटॅक करणार आहे, तर ते काय करतं आतमध्ये होऊन जातं ना असं बॉडी. पाहिलंय तू कासवाला. कासव प्रत्यक्ष नाही पण कुठे फोटोत किंवा काय पाहिला असशील ना. व्हिडिओ मध्ये की पाहिलं. त्याच व्हिडिओ मध्ये. तेच आपण प्रत्यक्षात आपल्याला एवढं दिसणार नाही. ते लपत आणि ते हळूहळू चालतं. हळूहळू चालतं, बरोबर. म्हणून तो कासव सांगतोय की हा जो खेकडा आहे ना, या खेकड्याला माझ्यासारखंच कठीण कवच आहे. तुला कर्णाची गोष्ट माहितीये का. कर्णाला कवच कुंडल होते माहितीये का. बाबा सांगतील तुला कवच कुंडलाची गोष्ट. कर्णाला कर्ण आठव माहितीये का तुला. नाही माहिती ना. महाभारतामधलं एक पात्र. काय. पात्र म्हणजे कॅरेक्टर. म्हणजे ते 5 भाऊ होते ना पांडव. हा तसा एक अजून कर्ण पण होता. तर तो बॉर्न झाला ना, तर त्याला ऑटोमॅटिकली देवानी प्रोटेक्शन देऊन दिलं होतं बॉडीमध्ये. त्याची बॉडी हार्ड सारखी एखादं कवच, त्याला कवच म्हणून. तू हे पाहिलंय का सोल्जर्स लोक जातात, पूर्वीचे लोक ते असं मेटलचं जे ड्रेस घालतात. मेटलचा ड्रेस घालत होते की नाही. सोल्जर्स. बरोबर. आता त्याला पण कवचच म्हणतात तसं. चिलखत पण म्हणतात. पण ते त्यांचं म्हणजे काही पण प्रोटेक्शन करण्यासाठी कवच असं म्हणतात. काही पण कोणत्याही संकटापासून वाचवायचं असेल तर त्याला कवच दिलाय असं. कळलं. त्यामुळे बघ शत्रूच्यावर हल्ला करू शकत नाही. आता शत्रू म्हणजे कोण. शत्रू शब्द ऐकलाय ना तू.
शत्रू हा म्हणजे enemy. एनिमी करेक्ट. हम्म. याला 6 तर कधी 8 पायही असता तरी पण भेट भेटल्या बेट्याला हा सरळ भेट्या मात्र चालता येत नाही मात्र असं म्हटलं माहितीये का त्याने गमतीने त्या कासवदादाने. याला इतके पाय आहे पण बेट्याला काही सरळ चालता येत नाही. कसं म्हणतो बेटा, तसं तो बेट्याला म्हणतो. बेटा म्हणजे त्यांनी असं त्याला सार्कॅझमने म्हटलंय, असं उपरोधिक म्हटलंय. एवढे पाय आहे, 2 पायातच तर माणसं सरळ चालतात ना. एवढे पण 6 मी 6 8 8 पाय आहे पण बिचार काही सरळ चालत नाही. आला ना ती बिचारी आपली पाण्यात फिरत होती तर एकदम आला ना तो तिरपा तिरपा, इथे लिहिलाय ना कसा आला तो तिरका तिरका. हा, तिरका तिरका म्हणजे असा एकदम अचानक असं इन्क्लाइन. तिरपा. तिरपा तिरपा म्हणून तो सरळ काही चालता येत नाही. आणि काय असतं बघ त्याच्या तोंडाजवळ, बघ पुढे काय लिहिलंय. चालता येत नाही. तोंडाजवळ 2 असं 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 वाकडं असं काही नांग्या नांग्या म्हणतात त्याला. नांग्या ते जर का त्याने मारलं ना तर त्याच्यातून पॉइझन जाते माणसांच्या शरीरात. आलं लक्षात? ते जसं स्नेकने बाईट केलं ना आपल्याला, की कसं आपल्याला पॉइझन होतं. पॉइझन जातं बॉडीत, तसं त्याच्या पण असे 2 असे तोंडाला. ते पण पॉइझन हा, करता. त्याने हम्म माणसाला पॉइझन होतं. ओके, खेकडा. विष म्हणतात त्याला मराठीत. विष. त्यामुळे त्याचे संरक्षण होते. देवाने प्रत्येकाला काहीतरी दिलाय ना डिफेन्स मेकॅनिझम, स्वतःचं संरक्षण करायला. बरोबर. मग नाहीतर मग कोणी पण त्यांच्यावर अटॅक करेल, कोणी पण त्यांना त्रास देईल, हल्ला करेल, खाऊन टाकेल. मग प्रत्येकाला काहीतरी दिलेलं आहे. गाय पण असेल ना, गाय इतकी गरीब असते पण तिला 2 शिंग दिलेत, म्हणजे ती अशी मारेल शिंगाने जर का तुम्ही तिच्यावर काही. त्याला काहीच नाही दिलं. आपल्याला बुद्धी दिली आहे ना, आपण एवढे अटॅक करून राहिलो ज्याच्या त्याच्यावर. आपण सगळ्या प्राण्यांवर अटॅक करतो, एन्व्हायरमेंटवर अटॅक करतो आहे ना ह्युमन. आणि आपल्याला ही पण बुद्धी दिली की नाही करा म्हणून, पण आपण ते करतोय आहे. आणि आपण घरात राहतो, घरात राहतो हे आपलं प्रोटेक्शन घर होतं. बांधायची पण आपल्याला बुद्धी दिली ना देवाने. आलं लक्षात? मग आता थांबायचं इथे, हो. चालेल. वर्गात घेऊ आपण. आणि हो, कोणीच नाही आलं ना. 8 वाजले का? 8 झाले, 8-10 झाले. नाही, आज 5 झाले. बरं ठीक आहे, मला पण लंच डिनर करायचं. चल, चालतंय. तुला बाबा शिकवून देतील. हो. चल बाय. बाय.